व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे तेवढे लक्षात घे. जाणते जे सांगती ते ऐकूनी घ्यावे सदा, मात्र तीही माणसे एवढे ध्यानात ठेव. नमस्कार. आज आपण डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण सगळे जाणतोच की डॉक्टर दाभोळकर हे देशातले एक नामवंत संशोधक वैज्ञानिक आहेत, एक लेखक आहेत आणि गेली काही वर्ष त्यांनी स्वामी विवेकानंदांवर खूप अभ्यास आणि संशोधन केलेलं आहे आणि ते एक नवीन पुस्तक त्यांनी आपल्यासमोर आणलेलं आहे, स्वामी विवेकानंदांची खरी ओळख. या नवीन पुस्तकाच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याबरोबर या पुस्तकाच्या मागे काय त्यांची भूमिका आहे हे जरासं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. इंटरेस्ट थोडा असा होता, म्हणजे मी अगदी साधारण असं म्हणेन की 1986-87 पासून छोट्या पुस्तकांच्या रूपामध्ये, काही लेखांच्या रूपामध्ये स्वामी विवेकानंदांच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी जाणायला सुरू केलं. त्याच्या आधी नेहमीची जी स्वामी विवेकानंदांची पुस्तकं आहेत वगैरे असं थोडंसं समजून घेतलं. पण तुम्ही जे नवीन पुस्तक लिहिलेलं आहे ते खूप समग्र आहे, अतिशय अभ्यासपूर्ण आहे. 10 वर्षापूर्वी साधारणपणाने तुम्ही जे शोध स्वामी विवेकानंदांचं पुस्तक लिहिलं होतं त्याच्याही पेक्षा हे विस्तारित आणि अधिक खोलवर जाणारं असं पुस्तक आहे. आणि ह्या नव्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये थोडंसं काही जाणून घ्यावं या दृष्टीने आमच्या वाचकांनाही आवडेल आणि मला स्वतःलाही जरा ते जाणून घ्यायला आवडेल. त्या संदर्भामध्ये काही प्रश्न होते. पहिलं मला असं वाटत होतं की आत्ताच्या भारताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हे पुस्तक लिहावंसं का वाटलं? कारण 10 वर्षापूर्वी एकदा एक लिहिलंच होतं तुम्ही, आणखीन विस्तार करावा असं वाटलं. त्याचे थोडी बॅकग्राऊंड मला असं वाटतंय की गेल्या 3-4 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये मोहन भागवत बोलताना एका कार्यक्रमात असं म्हणाले की इथून पुढच्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांच्या बदनामीची मोहीम सुद्धा हाती घेतली जाईल. आता तुमचं जे पुस्तक येतंय, तुम्ही त्यांच्या लेखी एक उदारमतवादी किंवा डावे विचारवंत आहात आणि हे बदनामीचं कार्य डावे आणि उदारमतवादी करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मला पहिला प्रश्न असा पडलाय की हे जे तुमचं नवं पुस्तक आहे हे ती बदनामी करण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे का, असं पहिल्यांदा आपण सुरू केलं पाहिजे की तुम्हाला काय म्हणायचंय त्या पुस्तकामध्ये? नाही, मला वाटतं आपण आणखीन थोडं मागे गेलं पाहिजे. प्रश्न असा आहे की मी स्वामी विवेकानंदांच्याकडे का वळलो? मी शास्त्रज्ञ म्हणून काही गोष्टी केल्यात, मी अंटार्क्टिकाला गेलोय, माझ्या नावावर अनेक पेटंट्स आहेत, पण त्याच्याच बरोबर मी शोधपत्रकारिता मोठ्या प्रमाणात केली आहे. आणि मला वाटतं की शोधपत्रकारिता आणि वैज्ञानिक एकच गोष्ट करत असतात, ते प्रश्नांची किंवा घटनांची किंवा पदार्थाची एक व्यवस्थित मांडणी करत असतात. ती अशी करताना मी ज्या काही महत्त्वाच्या शोधयात्रा केल्या त्यात एक नर्मदा प्रकल्प होता, पण त्याच्यापूर्वी मी नानाजी देशमुखांचा गोंडा प्रकल्प आणि 100 ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहणारा गोविंदपूर आश्रम यांची शोधयात्रा केली आहे. त्याच्यावर आधारित माझं पुस्तक प्रकाश वाटा राजहंसने प्रसिद्ध केलं आहे. त्यावर्षी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट वैचारिक लेखनाचा पुरस्कार त्याला मिळाला आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकात या दोन्हीही प्रकल्पांच्यावर मी टीका केली असताना ती विधायक टीका आहे असं समजून नानाजी आणि प्रेमबाई माझे आजन्म मित्र राहिले आणि मित्र राहिले. नानाजी आणि प्रेमबाई यांच्याबरोबर एकत्रित अशी एक बैठक करत असताना त्या दोघांनी एक विलक्षण विधान केलं. ते म्हणले, दाभोळकर, आम्ही जे इथे आलो, गोंडा प्रकल्प किंवा 100 ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहणारा गोविंदपूर आश्रम, आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे होते. आणि इथे आल्यावर आमच्या लक्षात आलं की आपल्याला या देशातल्या लोकांचे प्रश्नच माहिती नाही आहेत. आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते लोकांचे प्रश्न आहेत असं समजून आपण प्रश्न सोडवायला जातो. काही वेळा आपल्याला वाटतं दारिद्र्य हा प्रश्न आहे, काही वेळा आपल्याला वाटतं ते लोक अज्ञानी आहेत हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं धर्मांधता हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं जातीयता हा प्रश्न आहे. पण या देशातला प्रश्न कदाचित ह्यापेक्षा एक वेगळा असेल आणि तो संबंध देशाचा एक असेल. आणि आमच्या असं लक्षात आलंय
की इथे काही काळ काम केल्यानंतर आम्हाला कदाचित या देशातला असलेला हा खरा मूलभूत प्रश्न समजेल. पुढची पिढी त्या प्रश्नाची मांडणी करेल, त्याच्या पुढची पिढी त्याची उत्तरं शोधेल आणि त्यानंतर त्याच्यावरची प्रत्यक्ष कारवाई केली जाईल. आता नानाजी आणि प्रेमाईंच्या उंचीची माणसं जी ग्रामीण क्षेत्रात तळागाळाला उतरून आयुष्यभर काम केलं आहे, ती माणसं असं सांगतायत की आम्हाला या देशातला प्रश्नच समजलेला नाही. ही अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट होती. आणि ही अस्वस्थता मनात ठेवून जेव्हा मी वाचन करत होतो तेव्हा मला विवेकानंदांचं एक पत्र समोर आलं. ते पत्र 20 ऑगस्ट 1893चं आहे. विवेकानंद अमेरिकेत आहेत. सर्वधर्म परिषदेचं आमंत्रण नाही म्हणून त्यांची खिल्ली उडवली जाते आहे. फक्त 3 आठवड्याने सर्वधर्म परिषद आहे, परंतु आपण ते मिळवू हा त्यांच्या मनात विश्वास आहे. पण त्या दिवशी 20 ऑगस्ट 1893ला अळसिंग पेरुमलला पत्र पाठवून ते सांगतायत, मी ठामपणे सांगतोय, माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचं औषध मला समजलेलं आहे. ही गोष्ट विलक्षण आहे. हा माणूस फक्त 30 वर्षाचा आहे आणि या अमेरिकेत राहून हे सांगतोय. आणि याचं कारण असं आहे की वयाची 27 ते 30 ही 3 वर्ष त्यांनी भारत परिव्राजक किंवा भटका संन्यासी म्हणून उभा आडवा पिंजून काढला आहे. म्हणून मला विवेकानंद समजावून घ्यावेसे वाटायला लागले. विवेकानंदांची पत्र मी पहिल्यांदा वाचायला घेतली तेव्हा ती अक्षरशः अस्वस्थ करणारी आहेत, कारण त्यात परस्पर विरोधी विधान आहेत. म्हणजे कुठल्याही माणसाने व्हावं की एकच माणूस असे पत्र लिहू शकतो का, तो एक अस्वस्थ करणारा प्रश्न होता. नंतर मी विवेकानंदांच्या पत्रावरती, म्हणजे कालनिर्णय संस्कृतीचा दिवाळी अंक निघतो, तो जो पहिल्या वर्षी निघाला त्यावेळी त्याच्यात होतं की संकल्पना दत्तप्रसाद दाभोळकर. मी सुरू केल्यामुळे कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक सुरू झाला. त्यामुळे त्यांच्या दरवर्षी या दिवाळी अंकात मी अनेक वर्ष लिहायचो. आणि त्या वर्षीच्या दिवाळी अंकात मी विवेकानंदांची पत्र याच्यावर लेख लिहिला. दिवाळी अंक जसे वाचले जातात हे होतात त्यात संपला. पण ते वाचून मला अरविंद पाटकरांचा फोन आला की तुम्ही या विषयावर सविस्तर लिहिलं पाहिजे. मी म्हटलं माझा अभ्यास नाही. तो म्हटला तू अभ्यास कर, लिही, मला पुस्तक करायला आवडेल. आणि आश्चर्य वाटेल, त्यांनी सातारला जवळजवळ 3-4 वेळा फेऱ्या मारल्या, मित्रांच्या बरोबर आले. मी जो अभ्यास होत होता तो सांगत होता आणि ते म्हणले तुम्ही ते लिहिलंच पाहिजे. म्हणजे शोध स्वामी विवेकानंदांचं हे पुस्तक जवळजवळ फक्त अरविंद पाटकरांच्यामुळे झालं आणि ते त्यांच्या 7-8 याच्यामुळे झालं. ते भाषण झालं, ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर जी एक वेगळी गोष्ट झाली, त्यात एक वेगळी मांडणी होती, पण ती मांडणी विस्कळीत वाटावी अशी होती, कारण माझाही अभ्यास एका विशिष्ट मर्यादित स्वरूपात होता. पण त्यानंतर महाराष्ट्रभर मला भाषणाची आमंत्रणं यायला लागली आणि पुढच्या जवळजवळ 8 वर्षात 10 वर्षात महाराष्ट्रातला असा एकही तालुका जागा नाही जिथे मी विवेकानंदांची खरी ओळख या विषयावर भाषण दिलेलं नाही. त्या भाषणाच्या वेळी मला कडवट प्रश्न विचारले जायचे, माझ्या अभ्यासात कुठे त्रुटी असतील हे माझ्या लक्षात यायचं आणि त्या भाषणांच्यामुळे विवेकानंद मला अधिक स्पष्टपणे समजत गेले. आणि या सर्वांची पंचायत अशी झाली की ही भाषणं तुम्ही देऊ नका म्हणून मला फोन यायला लागली, पत्र यायला लागली. आणि मी पोलिसांचं मला सांगितलं की तुम्ही भाषणं देऊ नयेत, पण द्यायची असतील तर तुम्हाला कायम सिक्युरिटी घ्यावी लागेल. मी म्हटलं सिक्युरिटी द्यायची का नाही तुमचा प्रश्न आहे, मी भाषण देणार आणि प्रत्येक भाषणाच्या पूर्वी मी सांगतो की मला समजलेले विवेकानंद हे आहेत, त्यात काही त्रुटी असतील तर तुम्ही सांगितल्या पाहिजेत, आपण एकत्रितपणे अभ्यास केला पाहिजे. आणि त्यातून विवेकानंद माझ्यासमोर उलगडत गेले. कोरोनाच्या काळात 3-4 महिने मी जेव्हा भाषणं दिली नाहीत त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे सगळं एकत्रितपणे लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे कोरोना आला नसता तर नाहीतर जवळजवळ 4-5 वर्ष मी अरविंदशी किंवा यांना पत्र पाठवून मला स्वामी विवेकानंदांची खरी ओळख हे पुस्तक लिहायचं आहे. परंतु त्यात अनेक काही त्रुटी होत्या, मी म्हटलं तशा विसंगती होत्या किंवा विरोध होते. त्यामुळे मी विवेकानंदांच्या अभ्यासाकडे वळलो
आणि एक सुसंगत मांडणी विवेकानंदांची माझ्या समोर आली आणि ती करताना आता मला वाटतं की विवेकानंद मला समजलेत. विवेकानंद लोकांना समजावून दिले पाहिजेत की आता मी स्पष्टपणे लोक जे वेगवेगळे प्रश्न विचारतील त्याची उत्तरं देऊ शकेन. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला आता इतकं महाराष्ट्रावर फिरल्यानंतर लोकांकडून ज्या प्रकारचं, ज्याला आपण म्हणू कसं रिसिव्ह केलं, रिसेप्शन काय होतं, जसं त्यांनी तुमच्याकडून मांडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिक्रिया कशा आढळल्या? म्हणजे उदाहरणार्थ मगाशी तुम्ही म्हणाल तसं शंका कुशंका हा एक भाग होता, पण तुम्ही काहीतरी नेहमीचे जे आम्हाला माहितीचे जे विवेकानंद आहेत, कारण महाराष्ट्रात तसं बघायला गेलं तर निदान मध्यम वर्गात, सुशिक्षित वर्गात घरोघरी विवेकानंदांचं एक पुस्तक असतं, फोटो असतो. सगळ्यात आदर्श माणूस कोण तर विवेकानंद असतो. प्रत्येक तरुणी हे आपल्या युवा जीवनामध्ये विवेकानंद म्हणून. आता अशा वातावरणामध्ये एक जी प्रतिमा तयार झालेली आहे विवेकानंदांची, त्यांच्याविषयी काही एक विशिष्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचली आहे, तिथं तुम्ही काहीतरी वेगळं मांडत होतात, बरोबर आहे ना? बरोबर. ज्याला मगाशी मी म्हटलं की काही बदनामी वाटतेय असं तुम्ही काहीतरी मांडत होता. आता हे लोक रिसिव्ह कसं करत होते, त्याच्याबद्दल तुम्हाला हा उत्साह वाटण्यासारखा प्रतिसाद होता, नवीन काहीतरी करावं का मिश्र प्रतिसाद? नाही, अभ्यास करण्यासारखा होता प्रतिसाद. म्हणजे लोक जेव्हा म्हणतात की दाभोळकर फक्त त्यांना पाहिजेत तेवढेच त्यांचे संदर्भ देत आहेत, त्याचा व्यत्यास सांगता येईल की आत्तापर्यंत तुम्ही फक्त तुम्हाला मान्य आहेत असेच संदर्भ देत होता, परंतु मला वकिली करायची नाही आहे, आपण विवेकानंदांना समजावून घेतोय. आणि विवेकानंदांनी अशी वेगवेगळी विधानं का केली गेली असतील हे तुम्ही समजावून घ्या. फक्त 39 वर्षाचं आयुष्य आहे, अथक एकाकी धडपड आहे, पैसे नाहीत, इतर काही नाही, अनेक व्याधांनी ग्रासलेलं शरीर आहे, व्याधीने ग्रासलेलं. आणि अशा वेळी हा माणूस एकाच वेळी 4 वेगवेगळ्या आघाड्यांच्यावर लढतोय. तो आपल्या शिष्यांचं प्रबोधन करतोय. शिष्यांचं प्रबोधन करताना तो जे सांगतोय त्यात कुठेही त्यांनी बदल केलेला नाही. शिष्य घाबरलेत, त्यांना ते सहन होण्यासारखं किंवा पचण्यासारखं नाही आहे. तो आपल्या गुरुबंधूंना सांगतोय, गुरुबंधूंना हे समजून घ्यायला कठीण वाटतंय. तो त्यांनी जे मित्र बनवले त्यांनाही सांगतोय. या सगळ्यात एक सुसंगती आहे. तो जेव्हा समाजातल्या फार मोठ्या लोकांशी, दुग्धाचार्यांशी बोलतो तेव्हा विवेकानंद भूमिका थोडी बदलतात आणि त्यामुळे ते शशीला सांगतात. शशी म्हणजे वरानगर मठातला त्यांचा मित्र, जो पुढे ब्रह्मानंद म्हणून ओळखला गेला. ब्रह्मानंद नाही, रामकृष्णानंद, कारण तो रामकृष्णांचा सर्वात जवळचा होता म्हणून त्याला रामकृष्णानंद म्हणतात. त्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं आहे, सगळ्यांना हाजी हाजी म्हणते राहो, आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहावं, आपण एवढे मोठे नाही की या लोकांशी आपण हे करू शकू. ही त्यांची भूमिका त्यांनी समाजातल्या दुग्धाचार्याने जी पत्र लिहिली किंवा काही अतिशय फार मोठ्या ठिकाणी भाषणं दिली त्या ठिकाणी लिहिताना लक्षात घेतलं पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माणूस सांगतो की परदेशात माझ्या देशाला कमीपणा येईल असं मी काही बोलणार नाही. म्हणजे याबाबत विवेकानंद किती वेगळे आहेत हे सांगता येईल. विवेकानंद सनातनी नाही ते जर सांगायचं असेल तर ज्यावेळी तुमचा संमती वयाचा कायदा सुरू आहे त्यावेळी विवेकानंदांनी राखाल म्हणजे ब्रह्मानंदांना पत्र पाठवलं आहे आणि विवेकानंद म्हणतायत 8 वर्षाच्या मुलीचा 30 वर्षाच्या घोड नवऱ्याशी विवाह होतोय आणि त्याला आम्ही विरोध केला तर आमचा धर्म बुडवताय असं म्हणतात. विवेकानंद पुढे विचारतात, मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आलाय धर्म? पुढे म्हणतात, आपल्या धर्मात याहूनही वाईट गोष्टी आहेत आणि आज वेळ अशी आलेली आहे की धर्मातल्या चांगल्या गोष्टींचं जतन करत असताना या वाईट गोष्टी आपण नाकारल्या पाहिजेत. स्त्री प्रश्नाबद्दल विवेकानंद किती सजग आहेत. त्यांनी ब्रह्मानंदांना पत्र, ब्रह्मानंदांना रामकृष्णानंदांना शशीला पत्र पाठवलं आहे आणि त्यात त्यांनी सांगितलंय की स्त्री पुरुष हे एकाच पक्षाचे 2 पंख आहेत. ते जोपर्यंत समतोल नसतील तोपर्यंत घर, परिवार, राष्ट्र, मानवी समाज उभाच राहणार नाही. ते याच्या पुढे जातात. विवेकानंदांच्या 1200 पत्रात फक्त एका पत्रात असा उल्लेख आहे
23 डिसेंबर 1895 ते शारदानंदांना पत्र पाठवत आहेत की एखाद्या कोवळ्या मुलीचा कुणी बीजवराशी किंवा वृद्ध माणसाशी विवाह करत असेल तर मी त्या माणसाचा खून करू शकेन. ही एवढी भूमिका आहे. हे पत्र आहे 23 डिसेंबर 1895. आणि त्याच वेळी विवेकानंद अमेरिकेत सांगतायत समाजातला स्त्रीतत्वाचा दर्जा उच्च राहावा म्हणून हिंदूने बालविवाह निर्माण केलेले आहेत. परदेशात ते या देशातल्या सगळ्या गोष्टीचं समर्थन करतायत हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ही त्यांची जी रणनीती आहे ही जर लक्षात घेतली, एकाच वेळी ते 4 वेगवेगळ्या आघाड्यांच्यावर लढतायत आणि हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता विवेकानंद वेगळे कसे? विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863. 12 जानेवारी 1863ला बंगाली कालगणनेप्रमाणे मकर संक्रांत होती आणि हिंदू कालगणना सांगायची तर पौष वद्य सप्तमी होती. हस्त नक्षत्र होतं आणि सकाळी 6:49 झाली होती. आता एवढी माहिती जवळ असेल तर सगळ्यात जगातल्या ज्योतिषांची चंगळच असते. त्यांनी विवेकानंदांच्या फार उत्कृष्ट अशा कुंडल्या बनवलेल्या आहेत. आणि ती कुंडली, ती पत्रिका बनवणारे काही चलाख ज्योतिषी आणखी पुढे गेलेत. ते म्हणले 6:49 जन्म झालाय, आणखीन 5 मिनिटांनी सूर्योदय होता, म्हणजे भुवनेश्वरी देवी आपल्या प्रसूती वेदना सांभाळत 5 मिनिटं थांबल्या असत्या तर विवेकानंदांची कुंडली बदलली असते आणि याच जन्मात ते भारताचे भाग्यविधाते झाले असते. हे सांगणारे सारे लोक विसरतात की महात्मा फुलेनेही केली नाही अशी विवेकानंदांनी भविष्याची खिल्ली उडवलेली आहे. विवेकानंद अमेरिकेतल्या स्त्रियांच्या समोर भाषण देत आहेत आणि विवेकानंद सांगतायत आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात असं समजणं यासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही. तो भारतातल्या खेडूतांच्या मनात आहे, मी समजू शकतो. तो अमेरिकेतल्या स्त्रियांच्याही मनात आहे, याचं मला वाईट वाटतं. आणि विवेकानंद चलाख वक्ता आहे. विवेकानंदाने तिथे एक उत्कृष्ट कथा सांगितली, जी कथा लगेरो मुन्नाभाईने विवेकानंदांचं नाव न देता वापरलेली आहे, विवेकानंदांना रॉयल्टी न देता वापरलेली आहे. विवेकानंद सांगतात की आमच्या भारतात एक फार मोठा राजा होता, अतिशय चांगला होता, पण त्याचं ज्योतिषावर अगदी वेड्यासारखं प्रेम होता. आणि त्याच्या राजवाड्यात एक प्रख्यात ज्योतिषी आला. त्याने त्याची कुंडली पाहिली आणि म्हणला, राजा मी इथे ह्याच्यात सांगतोय की 6 महिन्यात तुला मृत्यूयोग आहे, कदाचित दगाफटका होईल, कदाचित अपघात होईल. संबंध दरबार आवाज झाला, परंतु राजाचा प्रधान शहाणा होता. तो ज्योतिषाला म्हणला, तुमच्या एवढा मोठा ज्योतिषी आम्हाला राज ज्योतिषी म्हणून कायम पाहिजे आहे, पण तुमचं आयुष्य किती आहे सांगा ना. त्याने आपली कुंडली काढली, दाखवली, म्हणलं आणखीन 13 वर्षाने अमरनाथ यात्रेत माझा मृत्यू आहे. प्रधान म्हणला, पुन्हा एकदा बघ. तो म्हणला, कुंडली पुन्हा पाहावी लागत नाही. मग प्रधान राजाला म्हणला, ऐकलंच काय आणि काय सांगितलं ते. प्रधानाने आपली तलवार काढली आणि ज्योतिषाचं डोकं उडवलं आणि म्हणला, राजा आता तरी तुला समजलं का की माणसाचं कर्तृत्व आणि ग्रहगोलांचं भविष्य यात फरक असतो का. आणि विवेकानंद हे तसं म्हटलं तर वीर सावरकरांच्या जवळ आहेत. वीर सावरकर म्हणालेत की गाय हा एक उपयुक्त पशु, ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे. आणि वीर सावरकर ज्यावेळी असं म्हणाले त्यावेळी वणीला भरलेला सनातन धर्म परिषदेने ठराव केला आहे, आज जर पेशवाई असती तर या धर्मबुडव्या सावरकराला त्याने साखळदंडाला बांधून हत्तीच्या पायाखाली तुडवला असता. वीर सावरकर एवढंच म्हणाले, गाढवांच्या स्वप्नात पण उकिरडेच येतात, आपण उकिरडे विसरून हा देश उभा करायचा आहे. पण विवेकानंद अधिक सजगपणे सांगतात, हे समजावून घ्या. विवेकानंदांच्या 3 गोष्टी गोहत्येबद्दलच्या महत्त्वाच्या आहेत. विवेकानंद परत आले, बेलूर मठ उभा राहतोय आणि बेलूर मठात विवेकानंद बसले असताना त्यांना भेटण्यासाठी मुंबईचे काही गोरक्षक आले. त्यांनी विवेकानंदांना सांगितलं की आम्ही गोरक्षक आहोत
आम्ही कसा अशी मारामारी करून नाहीतर पैसे देऊन भाकड गाई आणतो, त्यांना आम्ही सांभाळतो, तुम्ही आम्हाला पैसे द्या, किमान आम्हाला आशीर्वाद द्या. विवेकानंद म्हणले किती पैसे जमावलेत? त्यांनी सांगितलं आकडा फारच मोठा होता. विवेकानंद म्हणले फारच कर्तृत्ववान आहात, पण एक करा, आज मध्य प्रदेशात माणसं भुकेने मरतायत, गायींना विसरा आणि ते पैसे मध्य प्रदेशात पाठवा. सनातनी मंडळी चलाख असतात. ती विवेकानंदांना म्हणाली, स्वामी तुम्ही म्हणताय ते खरं, पण आमचे धर्मग्रंथ सांगतात ती माणसं मरतायत कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केलं होतं, आपल्याला काय पडलंय? शिष्य लिहितो, विवेकानंदांच्या फुलासारख्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडतात असं वाटलं. विवेकानंद त्यांना म्हणले, अरे ही मांडणी फारच सोपी आहे. मग आपण असं म्हणू शकतो की या गायी मरतायत, त्यांनी गेल्या जन्मी पाप केलं होतं, आपली काय अडली आहे? पण सनातनी मंडळी अधिक चलाख असतात. ती म्हणाली, स्वामी तुम्ही म्हणताय ते खरं, पण आमचे धर्मग्रंथ सांगतात की गाय ही आमची आई आहे आणि आई कितीही चुकीची असली, कितीही वाईट असली तरी तिचं रक्षण केलं पाहिजे. आणि शिष्य लिहितो, विवेकानंदांच्यातला खट्याळ मुलगा आता जागा झाला होता. विवेकानंदांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणले, निघा, आज मला तुमचे आई वडील समजले आणि हे आई वडील बरोबर घेऊन हिंडणाऱ्या या देशाचं मला नवनिर्माण करायचं आहे याची मला जाणीव झाली. पण सावरकर इथे थांबतात, विवेकानंद इथे थांबत नाहीत. विवेकानंदांचा मालमधुरा इथे फार मोठा सत्कार झाला आणि त्या सत्कारात मानपत्राला उत्तर देताना विवेकानंद म्हणाले, अरे तुम्हाला माहिती आहे का, रूढी परंपरा म्हणजे धर्म नव्हे. आपल्या जवळजवळच्या खेड्यात ग्रामदैवत वेगळी आहेत, रूढी आणि परंपरा वेगळ्या आहेत आणि त्या केवळ वेगळ्या नाहीत, एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्या बदलल्या म्हणून धर्म बदलत नाही. आणि विवेकानंद पुढे विचारतात, तुम्ही वेद वाचलेत का? आपल्या वेदात तर असं सांगितलंय की गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राह्मण होऊ शकत नाही. आणि त्यांनी पुढे सांगितलंय की तुमच्या घरी राजा किंवा फार मोठा संन्यासी आला तर बैल किंवा गाय कापून तिचं रुचकर मांसाचं तिला अन्न द्या. पण विवेकानंद म्हणले, त्यावेळेचे आपले दार्शनिक किंवा विचारवंत हुशार होते, शहाणे होते. त्यांच्या लक्षात आलं हा कृषीप्रधान देश आहे, गाय वाचली पाहिजे. त्यांनी एक रूढी बनवली. आज परिस्थिती बदलली व्हायची तर ती रूढी बदलली पाहिजे. पण लोक इथे थांबत नव्हते. लोक म्हणत होते ही धर्माज्ञाच आहे. आणि म्हणून विवेकानंद धर्म त्याचा उद्देश आणि त्याच्या पद्धती म्हणून एक निबंध लिहिलाय. विवेकानंद ग्रंथावलीच्या 7व्या खंडात पृष्ठ 94 तो तुम्हाला दिसेल. विवेकानंदांनी त्यात सांगितलंय, एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे किंवा फार मोठा स्वामी सांगतोय, ती जर तुमच्या विचारशक्तीला पटत नसेल तर ती तुम्ही ठामपणे नाकारली पाहिजे. कारण परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वात मोठी शक्ती ही त्याची विचार करण्याची शक्ती आहे. ती वापरून जर तुम्ही हे नाकारलं तर परमेश्वराला आनंद होईल की तुम्ही माणूस आहात. आणि ती न वापरता तुम्ही जर ती आज्ञा स्वीकारलीत तर तुम्ही पशुच्या पातळीवर गेलाय, म्हणून परमेश्वराला वाईट वाटेल. विवेकानंदांची धर्माची मांडणी ही अशी आहे. म्हणजे असं म्हणता येईल का की विवेकानंद हे धर्मसुधारक आहेत का? असं म्हणूया की विवेकानंद हे समाज सुधारक आहेत पण ते धर्माच्या आधारे करतायत का? असं म्हणूया की विवेकानंद एक मॉडर्न संन्यासी आहेत. म्हणजे मी काय म्हणतोय, आधुनिक मूल्य ते जे आणतात, तुम्ही आता जे सांगताय त्याच्यात एक आधुनिक मूल्यांकडे चाललेत ते, तर हे ते कसं जोडतायत? म्हणजे इंटरेस्टिंग असं वाटतं की ते धर्माच्याकडे बघतायत आणि सुधारणांकडे बघतायत. तुम्हाला विवेकानंदांची रणनीती समजावून घ्यावी लागेल. विवेकानंदांनी मला वाटतं 2 नोव्हेंबर 1893 म्हणजे सर्वधर्म परिषदेनंतर लगेच असंगा पेरुमलला पत्र लिहिलंय की बुद्ध देवापासून राजा राम मोहन रॉयपर्यंत सर्व समाज सुधारकांचे आणि धर्मसुधारकांचे प्रयत्न फसले कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल. कारण विज्ञान कितीही श्रेष्ठ असलं, कितीही बरोबर असलं तरी विज्ञान माणसाचं शाश्वत अस्तित्व नाकारतं. विज्ञान एवढंच सांगतं की जन्माला येण्यापूर्वी तू माती होतास
आणि मृत्यूनंतर माती होऊन कायमचा नाहीसा होणार आहेस. हे खरं का खोटं हे बाजूला ठेवा. 99% माणसं हे स्वीकारू शकणार नाहीत. आणि अशा वेळी माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात. आणि म्हणून धर्माचा आधार घेऊन आपल्याला परिवर्तनाची लढाई लढावी लागेल हे विवेकानंदांनी सांगितलंय. विवेकानंद अमेरिकेतून जेव्हा परत आले जानेवारी 1897ला त्यांची जी हिंदूमध्ये मुलाखत आली आहे त्यात त्यांनी दिलंय की सर्व समाजवादी सिद्धांतांना आपल्याला अध्यात्माची जोड द्यावी लागेल. आणि हे विवेकानंद किती यांनी करतायत. तर विवेकानंद जेव्हा लंडनमध्ये भाषणं देत होते त्यावेळी एकदा त्यांचं सकाळचं भाषण संपलंय. सकाळची 2 संपलीत. सगळे लोक सभागृहातच आहेत. जेवण झालंय. विवेकानंद आराम खुर्चीत बसवून आराम करतायत. आणि विवेकानंद धाकटा भाऊ भूपेंद्रनाथ 7 वर्षांनी महेंद्रनाथ 7 वर्षांनी तिथे आलेत. 7 नाही 4 वर्षांनी. आणि ते विवेकानंदाने 90 साली विवेकानंदाने कलकत्ता सोडल्यावर 6 वर्षांनी त्यांना भेटतायत प्रथमच. ते त्या श्रोत्यांच्यात बसलेत. विवेकानंद डुलकी घेत आहेत. श्रोत्यांना वाटतं त्यांची समाधी अवस्था वगैरे आहे. आणि लंडनेर स्वामी विवेकानंद या पुस्तकात महेंद्रनाथाने लिहिलं आहे. माझ्या भावाने डोळे उघडले. अतिशय थकला होता बिचारा. डुलकी घेत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणला, भाऊ मला ओळखलंस का? मी सेंट पॉल प्रमाणे धर्माचं वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. धर्मवेडासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही. विवेकानंद धर्म किती बदलतायत. हिंदुत्ववाद्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. भारतात येण्याच्या पूर्वी 6 महिने आधी 27 एप्रिल 1896ला विवेकानंद अलमबाजार मठाची निर्मिती करतायत. तिथनं आपल्या गुरुबंधूंना कळवतात अशा प्रकारे मठ बनवा, इथनं पैसे मिळवून मी देईन, पण मठाची शिस्त ही हवी, हे हवी, ते हवी. ही संपूर्ण एक वैचारिक मांडणी आहे. आणि त्या पत्रात ते लिहित आहेत 27 एप्रिल 1896 आपल्या गुरुबंधूंना आपले देव आता जुने झालेत. आपल्याला नवे देव, नवे वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे. त्यानंतर विवेकानंद भारतात आलेत. बेलूर मठ स्थापन करतायत. आणि 5 मे 1897ला धीरामातांना पत्र पाठवून त्याने लिहिलं आहे, आजचा हिंदू धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अनेक अनिष्ट गोष्टींनी भरलेला आणि अवकळा प्राप्त झालेला बौद्ध धर्म आहे. हे जर आपण हिंदूंना पटवून देऊ शकलो तर फार खळखळ न करता त्यांना ते सोडून देणं शक्य होईल. विवेकानंदांची धर्माबद्दलची मांडणी अशी आहे. धर्माचा आधार घेऊन धर्माच्या अपप्रवृत्तीवर आघात करत आपल्याला धर्म बदलायचे आहेत. आणि हे त्यांनी भगिनी निवेदितांना पत्र पाठवून लिहिलं आहे की जगातले सगळे धर्म आज विडंबनाच्या रूपात उरलेत. ते विडंबन नाहीसं करून धर्म खऱ्या स्वरूपात आपण लोकांना सांगायचे आहेत. आणि धर्म खऱ्या स्वरूपात असतील तर ते संप्रेरक किंवा कॅटॅलिस्ट म्हणून मानवी समाजात कार्य करू शकतील. म्हणजे ते ह्या पद्धतीनं सगळ्याच धर्मांकडे चिकित्सकपणे बघतात. सगळ्यात म्हणजे ख्रिश्चन धर्माबद्दल त्याने दिलंय. त्यांनी जर भगिनी निवेदिता लिहिलंय की सर्व धर्म आज विडंबनाच्या रूपात उरलेत. आणि त्याच वेळी त्याने हिलाही पत्र पाठवलंय सारा ओली बोलला की हिंदू मुसलमान ख्रिश्चन हे भेदभाव आज माणसातला बंधुभाव नाहीसा करून वैरभाव वाढवतायत. आणि आपल्याला प्रयत्न करून हे नाहीसं करून धर्म खऱ्या स्वरूपात सर्वांना समजावून दिला पाहिजे. पण मग याचा दुसरा अर्थ असा होतो, एकीकडे ते असं म्हणतात की हिंदू धर्मावर जास्त टीका करणं हे मी केलं पाहिजे कारण मी त्या धर्मातला आहे. तुम्ही नेमकं सांगाल? नाही, ते हिंदू धर्मावर त्यांनी फार टीका केली. त्यांनी सगळ्या धर्मावर टीका केली. माझा हा अधिकार आहे की ज्या धर्माचा नाही, असंही त्यांनी म्हटलेलं नाही. असं म्हणणारे काही लोक या देशात आहेत. विवेकानंदांनी हिंदू धर्माच्या वाईट गोष्टी आहेत त्यांना सुचवलं हेच केल्या पाहिजेत. हिंदू धर्मावर त्यांनी जी घणाघाती टीका केलेल्या आहेत त्यांच्या पत्रातून अमेरिकेत बोलावर आणि ते त्यांनी ब्रह्मानंद आणखीन यांना पाठवलेले आहेत. रामकृष्णानंदांना आजचा हिंदू धर्म हा धर्म आहे
की हे सैतानाचं तांडव आहे, हा काय देश आहे की हा नरक आहे. हे त्यांच्या पत्रातले उत्तर आहे. आणि ते त्यांनी आपल्या गुरुबंधूंना सांगितलंय, त्यांच्या गुरुबंधूंना न पटणार आहे. पण मग त्याच वेळेला ते मगाशी तुम्ही म्हणाल तसं इतर धर्मांची चिकित्सा करतात. इतर धर्माची पण नाही, इतर धर्मातल्या चांगल्या गोष्टींबद्दलही काही बोलतात. विवेकानंद धर्म समजावून देतात. मगाशी तुम्ही असं म्हणत होतात की ते वेगवेगळ्या धर्मांबद्दल चिकित्सक आहेत आणि ते खरंच आहे. प्रत्येक धर्माचं जे काही विडंबनात्मक स्वरूप आहे, आजच्या काळात जे अवकाळ आहे त्याच्याबद्दल ते खूप चिकित्सक आहेत. पण ते त्याच वेळेला इतर धर्मांमधला जो ग्राह्य भाग आहे किंवा त्यातलं जे काही आपण म्हणू मानवतेला पोषक आहे याच्याबद्दल काही भूमिका घेतात का? म्हणजे आज कसं आहे वातावरण की माझा धर्म चांगला म्हटलं की मी इतर धर्माचा द्वेष करून तो वाईट कसा आहे हेच सांगायचं. आणि हे सांगणं म्हणजे समजा भारतातला माणूस असेल तर हिंदुत्व म्हणेल किंवा इस्लामी असेल तर तो इस्लाम फंडामेंटलिस्ट भूमिका घेईल. या आत्ताच्या परिस्थितीमध्ये विवेकानंदांकडून आपल्याला काय बीज मिळू शकतात? विवेकानंदांचं सर्वधर्म परिषदेतलं 11 सप्टेंबर 1893चं 6 मिनिटाचं भाषण आपण ऐकतो आणि आपल्या मनातली सर्वधर्म परिषद त्या ठिकाणी संपते. जगातला कुठलाही वक्ता 6 मिनिटात भाषण देऊ शकत नाही. सर्वधर्म परिषद 17 दिवस चालली आणि विवेकानंदांनी वेगवेगळी भाषणं दिली. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते समारोपाच्या समारंभात म्हणजे 28 सप्टेंबर 1893ला विवेकानंदांनी दिलेलं भाषण आणि ज्यावेळी म्हणतात की छप्पर फाडके असा टाळ्यांचा कडकडाट झाला, त्यात विवेकानंदांनी सांगितलं की धर्मप्रेमी लोक, धर्मवेडे लोक काही सांगत, पण तो काळ दूर नाही आहे. सर्व धर्मांच्या ध्वजावर लिहिलं जाईल की आम्ही एकमेकांचे भाऊ आहोत आणि आम्ही सहप्रवासी आहोत. आणि हे सांगण्याची वेळ आलेली आहे. हे विवेकानंद पुन्हा पुन्हा सांगतायत. ही विवेकानंदांची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ते सर्व धर्म समन्वय विवेकानंद सांगतात. म्हणजे विवेकानंदांनी एके ठिकाणी जर म्हटलं आहे की एक धर्म स्वीकारलात तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील आणि एक धर्म नाकारलात तर तुम्हाला सारे धर्म नाकारावे लागतील. आणि कोणताही धर्म न मानणारा पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसं आपल्या भोवती आहेत, हे ओळखून घ्यावं लागेल. पण विवेकानंद खरे येतात ते त्यांना भारताचं नवनिर्माण करायचंय आणि त्यातल्या ज्या 2 वाईट गोष्टी आहेत, एक घृणास्पद अशी जाती व्यवस्था आणि हिंदू मुसलमान प्रश्न. आणि जातीयतेच्या प्रश्नाच्या आधी किंवा बरोबर ते हिंदू मुसलमान प्रश्नाकडे वळतात. विवेकानंदांनी 2 पत्र महत्वाची लिहिलीत जी हिंदुत्ववादी शक्तीने वाचली पाहिजेत. पहिलं पत्र 20 सप्टेंबर 1893चं आहे, म्हणजे सर्व धर्म परिषदेच्या 1 वर्ष आधी. ते त्यांनी खेत्री निवासी शंकरलाल शर्मा यांना लिहिले, त्यांच्या मित्राला. आणि त्यात त्यांनी दिलं आहे, या त्रावणकोर कोचीन प्रांतात बहुसंख्य जमीन ही पुरोहितांच्या ताब्यात आहे. पुरोहितांना राजा फार मोठं दान देतो आणि ब्राह्मणाच्या घरातली उपपत्नी होण्यातही राज्य घराण्यातील स्त्रियांना आनंद वाटतो. आणि ज्या त्रावणकोर कोचीन प्रांतात पुरोहितांचा अत्याचार सर्वाधिक आहे तिथे 1/3 हिंदू ख्रिश्चन झाले तर आपण दोष कोणाला देणार आहोत. नंतर दुसऱ्या एका पत्रात त्यांनी विचारले की आज तामिळनाडूमध्ये ज्या धर्माज्ञ आहेत त्या ऐकल्यावर बाकीचे लोक धर्मांतर करणार नाहीत तर काय करणार. हे मी पहिलं पत्र सांगितलं तर 22 सप्टेंबर 1892 म्हणजे सर्वधर्म परिषदेच्या 1 वर्ष आधी. सर्वधर्म परिषदेनंतर 1 वर्षाने नोव्हेंबर 1894 त्याने हरिदास बिहारीलाल देसाईला पत्र पाठवलंय आणि ते त्याने बंगाल प्रांताबद्दल म्हटलंय. त्यांनी म्हटलं माझ्या बंगाल प्रांतात एवढे हिंदू मुसलमान का झाले, याचं कारण असं आहे की ज्या प्रांतात हिंदू जमीनदारांचा अत्याचार सर्वाधिक होता त्यांच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी स्वाधीनतेसाठी हिंदू रयतेने धर्मांतर केलेलं आहे. म्हणजे विवेकानंदांचे शब्द आहेत, बंगालमधली धर्मांतर
तलवारीच्या जोरावर झाली असं समजणं हे महामूर्खपणाचेच आहे. महामूर्खपणाचेच हा शब्द विवेकानंदांचा आहे. त्यांनी धर्मांतर केली. आपल्या स्वाधीनतेसाठी आपल्याला सन्मानाने जगता यावं म्हणून. खरं पाहता धर्मांतर अशी होत आहेत हे रामदासांनाही समजत आहे. रामदास दासबोधात म्हणतायत, कित्येक दावल मनका सुजाती, कित्येक पिरासच पूजती, कित्येक तुरुक होती आपुल्या इच्छेने. आपल्या इच्छेने धर्मांतर होत आहेत हे रामदासांनाही समजत आहे. ती इच्छा आपल्या वागणुकीमुळे होत आहे हे विवेकानंद सांगतायत. पण विवेकानंद इथे थांबत नाहीत. विवेकानंदांना माहिती आहे की मुसलमान वाईट हे या देशातल्या लोकांच्या मनावर बिंबवलेलं आहे. म्हणून विवेकानंद एक गोष्ट करतात. भारताचा ऐतिहासिक क्रमविकास या आपल्या निबंधात ते सांगतात की मुसलमानांच्या राजवटीत, मोंगलांच्या राजवटीत जे बौद्धिक वैभव होतं, त्यांच्याकडे नवरत्न होती, त्याचा अंश मात्र सुद्धा पुण्याच्या आणि लाहोरच्या दरबारात दिसत नाही. हे आपण मान्य करणार आहोत की नाही. विवेकानंद इथे थांबत नाहीत. भारताचा भावी काळ या आपल्या भाषणात ते सांगतात की कोणतीही राजवट पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगली नसते. प्रत्येक राजवटीत काही चांगल्या गोष्टी असतात. मुसलमानी राजवटीचं योगदान हे की गरिबांची आणि दलितांची स्थिती सुधारली आणि त्यांना सन्मानाने वागण्यात मिळाली. हे खरं रामदासांनाही समजलंय. रामदास म्हणतात, राज्य गेले नैंच क्षेत्री, गुरुत्व गेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री, काहीच नाही. आणि विवेकानंद त्या भाषणात तेच सांगतायत की दलितांची आणि गरिबांची स्थिती सुधारली आणि विशेषाधिकार संपले. हे मुसलमान राजवटीने दिलेले योगदान आहे. पण विवेकानंद इथे थांबत नाहीत. हिंदू मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्याने 10 जून 1898 सरफराज मोहम्मद हुसेनला, ज्याला ते मोहम्मदानंद म्हणतात, त्याला पत्र पाठवून सांगितलंय की आमच्या वेदांतातले सिद्धांत किती सूक्ष्म आणि सुंदर असले तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणलाय तो इस्लामनेच. आम्ही इस्लामकडून समता शिकतो व्यवहारातले. पण त्याच वेळी विवेकानंद सांगतात हे आदान प्रदान आहे. इस्लाम हे आमच्याकडून काही शिकतोय. बोस्टन इथे 20th सेंचुरी हॉलमध्ये त्यांच्या भाषणात नंतर जे प्रश्नोत्तर झाली त्यात त्यांनी सांगितलं, भारतातल्या इस्लामवर वेदांतातल्या उदारमतवादाचा परिणाम झालाय आणि त्यामुळे तो अधिक सहिष्णू बनलाय. हा देश जर एकत्र करायचा असेल तर याची गरज आहे. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात अंबालात हिंदू मुसलमान दंगल होण्याची वेळ निर्माण झाली. अंगात ताप असतानाच विवेकानंद तिथे गेले. दोन्ही पक्षाच्या नेत्याने एकत्र घेऊन तो वाद संपवला आणि हिंदू मुसलमान मुलं ज्या एका शाळेत जायचे त्या शाळेला त्यांनी भेट दिली. पण याच वेळी त्यांनी याचीही जाणीव करून दिली की धर्मांतर करून या दलितांची स्थिती सुधारलेली नाही. त्यांनी 29 नोव्हेंबर 1894 केरळचा धर्मगुरू रेव्हरंड आर यू मला पत्र पाठवून सांगितलंय, तू माझ्या हिंदूंना कॅथॉलिक केलेलं नाहीस, तू त्यांना आपापल्या जातीत कॅथॉलिक केलंयस. जात जात नाही हे ह्या देशासमोरचं खरं भांडण आहे. विवेकानंदांची हिंदू मुसलमान प्रश्नाची मांडणी. आणि ही किती आहे, भगिनी निवेदिता आणि क्रिस्टीन म्हणजे भगिनी निवेदिता बरोबर येऊन राहिलेली जी आहे त्या दोघींनी जे आम्हाला कळलेले स्वामी म्हणून दिले, त्यात क्रिस्टीनने दिलंय की विवेकानंद सांगायचंय की हिंदू मुसलमान एकत्र आल्याशिवाय या देशाची निर्मितीच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे विवेकानंद पुन्हा परदेशात इस्लामचा गौरव करायचे, कारण हिंदू मुसलमानांचा देश आहे हे माहिती आहे. विवेकानंदाने मोहम्मद पैगंबराचं मोठेपण यावर अमेरिकेत भाषण दिलंय आणि त्यावेळी ओली बोलणी लिहिलंय की मानवी इतिहासातला केवढा मोठा क्षण आहे. एक हिंदू माणूस ख्रिश्चनांच्या समोर मोहम्मद पैगंबराचा मोठेपण समजावून देतोय. आणि त्यावेळी प्रश्नोत्तरं विचारली गेली. काही प्रश्न असे होते जे ख्रिश्चननी लिहिले आहेत की मुसलमानांच्या 4च बायका करायला परवानगी आहे,
हे तुम्हाला माहीत आहे का? विवेकानंद म्हणले ते मला माहिती आहे, पण तुम्हाला अरबस्तानचा इतिहास माहिती आहे का? तिथे अनेक बायका करायचे, त्यांनी ही मर्यादा घालून दिली. म्हणजे विवेकानंद असं म्हणायचं नाहीये, पण तिथे ते इस्लामचा गौरव करतायत. विवेकानंद दुसरी गोष्ट सांगतात, त्यांना विचारलं की इस्लाममध्ये स्त्रियांना मोकळीक नाही असं म्हणतात. विवेकानंद म्हणले तुमच्या अमेरिकेतल्या स्त्रियांना किती मोकळीक आहे ते सांगा. खरं बघा, अमेरिकेतल्या स्त्रियांना प्रचंड मोकळीक आहे हे विवेकानंद लिहितात, पण तिथे ते डिफेंड करताना सांगतात की तुमच्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना जेवढी मोकळीक दिली आहे त्याहून अधिक मोकळीक इस्लामने स्त्रियांना दिलेली आहे. विवेकानंद चर्चमध्ये भाषण देत आहेत आणि ते म्हणतात, उद्याच्या या देशातला, उद्याच्या या जगातला सर्वात मोठा संघर्ष हा या दोन धर्मांच्या मधला संघर्ष मला दिसतोय आणि बाकीच्या धर्मांना न कळत त्यात सामील व्हावं लागेल. पण तुम्ही इस्लामला समजावून घ्या. मी अमेरिकेतल्या आणि युरोपमधल्या चर्चमधून हिंडलोय, पण तिथे एकही धर्मांतरित निग्रो मला धर्मगुरू म्हणून दिसलेला नाही. परंतु एखादा निग्रो गुलाम जर मुसलमान झाला तर तो बगदादच्या बादशाचा जावई होऊ शकत होता. ही संस्कृती तुम्ही समजावून घ्या. विवेकानंद हिंदू मुसलमान याचं हे करताय. आणि त्यांनी भगिनी निवेदिताने लिहिलंय की विवेकानंद म्हणले की शहाजहानला जर तुम्ही म्हणलात तू परकीय आहेस तर त्याच्या कबुरीत सुद्धा त्याचा थरकाप होईल. तो या देशाचा भाग आहे. विवेकानंद हिंदू मुसलमान समन्वय सांगतायत आणि तो अधिक महत्वाचा आहे. याच्यामध्ये मगाशी तुम्ही 2-3दा एक महत्वाचा उल्लेख केला, तो म्हणजे जातीच्या संदर्भातला, म्हणजे धर्मांतराच्या बाबतीत असो किंवा इथली जातीची जी अवस्था आहे त्याच्याबद्दलचा. मला प्रश्न असा होता की अलीकडे काही काळामध्ये उदाहरणार्थ जाती व्यवस्थेला बदल देऊ इच्छिणारी मंडळी विवेकानंदांचा गौरव करताना जात प्रश्नाबद्दल काही बोलत नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की जातीच्या विरुद्ध लढणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये एक छोटासा सेक्शन असा दिसतो की तो विवेकानंदांचं जाती संदर्भातलं काही जे समर्थनाचे भाग आहेत तेवढेच उचलतो आणि तो म्हणतो की विवेकानंद हे जातीवादी आहे. अशा परिस्थितीत अगदी म्हणजे 4 वर्णांची चर्चा करताना विवेकानंद जे म्हणतात की पूर्वी ब्राह्मणांचं राज्य, मग क्षत्रियांचं आलं, आता वैश्यांचं वगैरे वगैरे, हे सगळं लक्षात घेता तुम्ही त्यांचं जातीविषयीच्या विचाराबद्दल कसं? विवेकानंदांचं जातीचं फारच महत्वाचं आहे आणि ते परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टीने का महत्वाचं आहे की आपण असं समजतो की जी एक फार मोठी सांस्कृतिक अंधश्रद्धा आहे की मध्ययुगीन मराठी संतांनी समतेचा संदेश दिला. म्हणजे सगळेच मध्ययुगीन संत सगळ्याच भाषेतले मोठे आहेत, पण त्यातल्या कुणीही समतेचा संदेश दिला नाही आणि मराठीतल्या संतांनी तर दिलाच नाही. त्यांनी वर्णाश्रम धर्माची घृणास्पद चौकट भयावर रीतीने बळकट केली. रामदास काय सांगतात, गुरु सकाळासे ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. कारण ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण साक्षात भगवंत, मनोकामना होती पूर्ण विप्रवाक्य करोनी. लक्ष भोजने पूज्य ब्राह्मण, अन्य जातीस पुसे कोण, परी भगवंतासी भावप्रमाण येरा चाल नाही. आणि पुढे सांगतात, असो ब्राह्मण सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडा किती. झाला ब्राह्मण मूढमती तरी तो जगतवंत्य. आणि इथे थांबत नाही, अंत्यज शब्दज्ञाता बरवा, परी तो नेऊन काय करावा. ब्राह्मणा सन्निध पुजावा, हे तो न घडे की. ऐसे साकडे चोहीकडे, म्हणून प्रस्तावा पडे. नीच यातीस गुरुत्व नगडे. या कारणे आपले ज्ञानेश्वर सांगतात, जे वर्णामादी छत्र चामर, स्वर्गजयांचे अग्रहार, मंत्रविद्येचे माहेर ब्राह्मण जे. जे पृथ्वीतैसे देव, जे तपोवतार सावयव, सकळ तीर्थासी दैव प्रगटले जे. तीर्थांचं दैव आहे म्हणून इथे आले. आणि म्हणून सांगतात, सांगे शूद्रा घरी आगवी, पक्वान्य आहाती बरवी, ती द्विजय केली सेवावी, दुर्बळू जरी झाला. आपली गीता किंवा गीताई स्त्रिया बिघडते तेव्हा घडतो वर्णसंकर असं म्हणते. खरं आता स्त्रिया आणि पुरुष दोघं बिघडतात असं म्हटलं पाहिजे.
किंवा पुरुष स्त्रियाला बिघडवतात असं म्हटलं पाहिजे. परंतु ते स्त्रिया बिघडते तेव्हा ज्ञानेश्वर याच्या पुढे जातात, उत्तम अधमी संचरती, म्हणजे करणारे उत्तमच, उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथे समूळ उखडते याती धर्म. आणि याती धर्म उखडल्यामुळे काय होतं, चौहाटाची यावळी धाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती. चौहाट म्हणजे बाजारातला चौक, तिथे जर एखादं प्रेत ठेवलं तर सगळे कावळी असे टोचे मारायला येतात, त्याप्रमाणे त्या कुळात सगळी पापं घुसतात, हे ज्ञानेश्वर सांगतात. आणि आपले एकनाथ सांगतात, जोडीली संपदा ब्राह्मणास द्यावी अखंड करावी चरणसेवा. ब्राह्मणाचे तीर्थ जे नर प्राशिती सायुज्यता मुक्ती लागे पाया, एका जनार्दनी मुक्ती हेतो वाव भजा हे भूदेव कोटी जन्मी. या सर्वांच्या पुढे आपले तुकाराम अनेक योजना पुढे आहेत. पण तुकाराम गाथेत काय सांगतात, वैष्णव तो नव्हे ऐसी याची मती, पहा श्रुती माझी विचारोने, सत्य त्याचे वेळी घडला व्यभिचार, मातेसी व्यवहार अंत्यजात. त्यामुळे श्रीम माते यांना महार माटे म्हणतात. ते सांगतात की दासात की गाथेत अस्पृश्यता निवारण नाही आणि गाथेत सहभोजन सांगितलेलं नाही. ही सर्व परिस्थिती आहे मध्ययुगातली. आपले समजतात की त्यांनी समतेचा संदेश दिला, हे सांस्कृतिक अंधश्रद्धा आहे. आणि विवेकानंद अमेरिकन परत आल्यावर कुंभकोणमला आले. कुंभकोणम आजही मद्रासमधल्या मद्रासमधल्या हिंदूंचा बालेकिल्ला आहे. आणि विवेकानंद मद्रास प्रांतातल्या ब्राह्मण तरुणांच्या समोर कुंभकोणमला बोलतायत आणि विवेकानंद सांगतायत, ब्रह्मवृंद हो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्यू घंटा वाजवायला मी उभा आहे. आपण जर सुखाने मेलो तर आपण सुखाने मरू, नाहीतर आपण कुजू. आणि आपण कुजू तर आपल्याला त्रास होईल, समाजालाही त्रास होईल. आणि आपण कुजावं असं वाटत नसेल तर एक गोष्ट करा, आपण सांगितलं पाहिजे, आम्ही उच्चवर्णीय आहोत, आम्ही अर्थार्जनाची एकही नोकरी करणार नाही. 100% अर्थार्जनाच्या नोकऱ्या चांडाळांच्यासाठी सोडून मोकळे व्हा. पण हा दार्शनिक इथे थांबत नाही. तो सांगतो त्यांना आपण 5000 वर्ष शिक्षण दिलेलं नाही, त्यांना आरक्षण देऊन काही फायदा नाही. विवेकानंद सांगतात, आपल्याला 1 शिक्षक लागत असेल तर त्यांना 7 शिक्षक लागतील. त्यांच्यासाठी 7 पट अधिक चांगल्या शिक्षकांची सोय करा. आणि हे विवेकानंद बोलल्यावर त्यावेळच्या कुजबूज आघाडीत त्यावर चर्चा झाली असणार. म्हणून विवेकानंदाने राखाल किंवा ब्रह्मानंदानं पत्र पाठवलं आहे. काही लोक म्हणतात निसर्गातच समता नाही आहे, तर ती समता आणण्याचा प्रयत्न तुम्ही का करताय. आपण त्यांना सांगितलं पाहिजे, निसर्गात जर समता नसेल तर ती समता निर्माण करण्यासाठी निसर्गाने आम्हाला निर्माण केलंय. त्यामुळे त्यावेळच्या बोलण्यात माझी चूक झाली. त्यांना 7 पट नाही 10 पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करून द्यावी लागेल. विवेकानंदाने अखंडानंदाने जेव्हा अनाथ मुलांच्यासाठी आश्रम सुरू केला तेव्हा 10 ऑक्टोबर 1897 त्यांनी पत्र लिहिलंय, तू अनाथ मुलांच्यासाठी करतोय, त्यात भंग्यांची मुलंही घेतली पाहिजेत, मुसलमान आणि ख्रिश्चन मुलंही आली पाहिजेत. आणि त्या मुलांना एकाच ठिकाणी राहावं लागेल. त्यांच्या जेवणाच्या सवयी वेगळ्या आहेत, त्यांना जेवण वेगळं द्या पण एकाच ठिकाणी द्या. आणि त्यांना धर्मातले वेगवेगळे हे तुम्ही सुचवा. 4 जुलै 1897 जेव्हा त्याने भगिनी निवेदिताला पत्र लिहिलंय, मी काय केलं म्हणून सांगता येईल या आयुष्यात, तर आज माझ्या मठातून कॉलराने आजारी असलेल्या ब्राह्मणांची सेवा करण्यासाठी, आपल्या भंग्यांची सेवा करण्यासाठी ब्राह्मण तरुण बाहेर पडले. विवेकानंद ही मांडणी एवढी करतात, परंतु अमेरिकेत भाषण देताना त्यांनी एके ठिकाणी सांगितलंय, जे महत्वाचं आहे की या देशातली जाती व्यवस्था मोडायची असेल तर या देशातला आर्थिक ढाचा तुम्हाला कोसळून द्यावा लागेल. म्हणजे सत्यशोधक मार्क्सवादीच्या जवळ विवेकानंद जातात.
39 वर्षाच्या आयुष्यात अंधारात चाच पडत तो एक मांडणी करतोय आणि कोणाबरोबर चर्चा करता येईल असं त्याच्यावर कुणीच नाहीये. कुणी म्हणजे तो बोलतो ते म्हणजे त्याची शेवटची जी पत्र आहेत ते शिष्य वगैरे त्याला नाकारतायत. शिष्याना गुरुबंधू सुद्धा. मला थोडा प्रश्न होता की त्यांच्या बरोबरचे जे शिष्य मंडळी आहेत ती वैचारिक दृष्ट्या सुद्धा सुमार दर्जाची आहे. सुमार त्यांच्या पातळीवर पोहोचत नाही. म्हणजे सुमार नाहीत ते. त्यांना पुन्हा त्याने जर सांगितलं मी पैसे दिलेत त्याचे व्यवहार ठेवा तर ते म्हणतात तुमचा आमच्यावर विश्वास नाही का. विवेकानंद म्हणतात पैशाच्या बाबतीत प्रत्येक बापावर विश्वास ठेवू नका. आपण लोकांच्याकडनं पैसे घेतलेत त्यांना हिशोब दिले पाहिजे. आणि विवेकानंदांनी त्यांच्याकडे एकदा विश्वस्त म्हणून म्हणजे विवेकानंदांनी अमेरिकेतून त्यांना विश्वस्त करण्यापूर्वी पत्र पाठवलंय. तुम्ही सगळे साहेब लोक काय करणार आहात. मी भाषणं द्यायची, मी पुस्तकं करायची, मी पैसे मिळवून आणायची आणि तुम्ही आरामात राहणार आहात. त्यांच्या गुरुबंधूंची त्यांची म्हणून रामकृष्ण परमहंसांच्या बद्दल हे झाली ना. रामकृष्ण परमहंस असं सांगत असतील तर ठाकूरांना तरी कोण विचारतो की मी सांगतो ती रचना अशी आहे की या देशातल्या दलितांची म्हणजे ठाकूरांनी आपल्याला काय सांगितलं हे त्यांनी जेव्हा शशी म्हणजे रामकृष्णानंदाला पत्र पाठवलं त्यात त्यांनी आधी दिलं पहिल्या पत्रात की मी बुद्धदेवांना सर्वाधिक मानतो. कारण त्यांनी सांगितलं की जातीभेद हे या देशाच्या अवनतीचं सर्वात मोठं कारण आहे. परंतु जातीभेद म्हणजे केवळ जन्मगत जाती नव्हे तर ज्ञानगत, कर्मगत आणि अर्थगत या सर्व जाती वाईट आहेत हे म्हणणारा माणूस समाजवादी असतो. आणि त्याच वेळी त्यांनी पत्र पाठवून याला सांगितलं रामकृष्णानंदांना की ज्यावेळी रामकृष्ण जन्माला आले त्यावेळी स्त्री पुरुष, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ब्राह्मण चांडाळ हे सर्व भेद नाहीसे झाले हे त्यांनी आपणाला सांगितलं. म्हणजे परदेशातनं त्यांनी शिष्यांना गुरुबंधूंना पत्र पाठवले आणि इथे आल्यावर त्यांचं जे एक पत्र आहे माझ्या एकाही पत्रानं तुम्ही उत्तर का नाही पाठवलं. म्हणजे हे लोक मजेतच घेत आहेत. बब्बोला म्हणून हिंदत हिंडणार आहे. तेच म्हणतो मी. म्हणजे ही त्यांचे जे सहकारी आहेत यांची स्वतःची कष्ट न करण्याची, वरच्या जातीचं ऐतखावपणाची वृत्ती भरलेली वरच्या जातीची किंवा साधू संन्यासी झाल्यावर विवेकानंद दिलंय ना साधू संन्यासी म्हणजे फुकटात खाणं हे तुम्ही सोडून विसरून जा म्हणून. हे त्यांच्या पत्रातले शेवटचे आहेत ना. मग विवेकानंदांचं जे हे धडपड आहे संस्था उभारण्याची, टीम्स उभ्या करण्याची की देश बदलायला मला काही टीम उभ्या करायच्या आहेत याच्यात त्यांना जे एक प्रकारचं नैराश्य येतं. त्यांना पहिलाच नैराश्य आलं. त्यांची पहिली भाषणं संपल्यावर त्यांना असं वाटलं की भाषणातून आपल्याला प्रचंड पैसे मिळतील आणि ते मिळत होते. नंतर त्यांच्या लगेच लक्षात आलं की भाषण हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे. ठेवणारा माणूस आपल्याला गंड होतो. पैशाशी डॉलर आले तरी त्याच्या. पण सर्व भाषणाच्या नंतर विवेकानंदांनी ओळीने 4 पत्र पाठवली. एक त्याने पहिलं त्याने नरसिंगा पेरुमलला पाठवलंय, दुसरं त्याने रामकृष्णानंदांना पाठवलंय, तिसरं त्याने हरिदास बिहारीलाल देसाईंना पाठवलंय आणि चौथं त्याने म्हैसूरच्या राजेसाहेबांना पाठवलंय. या सर्वाच्या त्याची मांडणी हीच आहे की सबंध जगातली संपत्ती लुटून आणून आपण जरी एका खेड्यात उठली तरी एका वर्षात ते खेडं पुन्हा गरीबच होईल. आपल्याला खेडी उभी करावी लागतील. आणि त्यांनी म्हैसूरच्या महाराजांना विचारले मी सांगतो म्हणून तू खेड्यात शाळा काढशील पण शेतकरी येऊ शकणार नाही. त्याला शेतात जायचंय, मुलांना गुरं राखायला जायचंय आणि बायांना जळण आणायला आणि स्वयंपाक करायला सांगायचंय. ते कोणी येऊच शकणार नाही. माझी रचना अशी आहे की हिंदुस्थानात मी 10,000 संन्यासी मिळवीन. प्रत्येक खेड्यात मी 2 संन्यासी प्रशिक्षित ठेवीन. ते संध्याकाळी पारावर बसतील. गावातल्या सर्व लोकांना ते गीता, पुराण, कुराण, बायबल यातून धर्मशास्त्र शिकवतील. पण त्यांच्याबरोबर पृथ्वीचा गोल असेल. ते त्यांच्याबरोबर ते त्यांना भूगोल शिकवतील. भूगोलाच्या मदतीने इतिहास शिकवतील. त्यांच्याबरोबर मॅजिक लॅन्टेन म्हणजे प्रकाशचित्र असतील. त्यातून त्यांना ते जग संपवतील, शिकवतील. त्यांच्यावर लोहचुंबक असेल आणि रसायनातले काही पदार्थ असतील ते त्यांना रसायन आणि विज्ञान शिकवतील.
त्यांना निसर्ग वाचायला शिकवतील आणि अशी खेडी जर आपण उभी करत गेलो तर आपली खेडी आपोआप उभी राहील. या त्यांच्या पत्राला कुणीही उत्तर दिलेलं नाही. फक्त आसिंगाने दिले की हे काय होण्यासारखं नाही, ते विवेकानंद संपूर्णपणे विसरलेत. नंतर आल्यावर बेलूर मठ स्थापन करताना ते शिष्यांची ही मांडणी करून शिष्य तयार करून पाठवीन असं समजतायत. बेलूर मठाला कुणीही मदत देत नाहीत, त्यांच्या गुरुबंधूंना ते समजत नाहीत. आणि काही शिष्य जेव्हा म्हणतात तुम्ही सांगतात हे अशक्य वाटतं, तेव्हा ते सांगतात तुम्ही हे सोडून जा, मला एकही अशी कडी नकोय जी कमकुवत असेल. ही त्यांची विशिष्ट वेगळी मांडणी ते एका अर्थी विजन जे आहे त्यांचं ते पण हे ज्ञान विज्ञानावर आधारित आहे. ज्ञानविज्ञानावर आधारित आहे. हा देश स्वातंत्र्य करण्याबद्दल वाढवण्याबद्दल ही मांडणी आहे. ते म्हणजे कृष्णाजी शंकर वर्मांना वगैरे भेटलेत, इतरांना भेटलेत, बाकी गोष्टी केल्यात. पण परत आल्यावर त्यांनी शेवटी जे सांगितलंय, जी गोष्ट महत्वाची आहे आपल्या शिष्यांना, की आपलं भौतिक सामर्थ्य वापरून आपण इंग्रजांना या देशातून हलवून देऊ असं समजणं हे हिमालयासमोर उभं असलेल्या एखाद्या ढेकळाने, मातीच्या ढेकळाने मी ताकद कमवीन आणि हिमालयाशी मुकाबला करीन असं समजण्यासारखं आहे. पण आपण जर आपल्या धार्मिक ग्रंथातली आपली आध्यात्मिक ताकद समजावून घेतली आणि यांना समजावून दिली तर कदाचित या लोकांच्यावर परिणाम होईल. आणि त्यानंतर 20 वर्षांनी गांधींनी आध्यात्मिक ताकद, अहिंसा, शांततामय मार्ग हा स्वातंत्र्यासाठी घेतलेले, स्वातंत्र्य सगळ्यासाठी विवेकानंदांनी तिथे सांगितले आणि इथेही सांगितलं. त्यामुळे फक्त 39 वर्षाचं आयुष्य आहे, अथक एकाकी धडपड आहे आणि ते सांगतायत ते समजावून घेण्याची हिंमत किंवा ताकद असलेलं कुणी भोवताली नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. एकूण असं दिसतं की विवेकानंद त्या काळात सुद्धा विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य, खाणं पिणं किंवा पोशाख आणि निवडीचं स्वातंत्र्य या सगळ्या आधुनिक कल्पना त्याची बाजू घेत आहेत. आणि बाजू घेत आहेत म्हणजे किती घेत आहेत. सर्वधर्म परिषदेनंतरची विवेकानंदांची 2 पत्र महत्वाची आहेत. 19 नोव्हेंबर 1894 आणि 30 जून 1894 दोन्ही त्यांनी आपल्या मद्रासमधल्या गुरुबंधूंना नाही शिष्यांना पाठवलीत. आणि त्यात विवेकानंद सांगतात की माणसाला जिवंत राहण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न या गोष्टी पुरेशा नाहीत, त्याला स्वातंत्र्य हवं असतं. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ विचार स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्य नव्हे, तर जोपर्यंत समाजाचं वाईट होत नाही तोपर्यंत माणसाने काय खावं, कोणता पेहराव घालावा आणि कोणाशी विवाह करावा हा त्या व्यक्तीचा असला पाहिजे. आधुनिक व्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण मानतायत. एकूण स्वातंत्र्याची त्यांची एवढी एक व्यापक कल्पना आहे. धर्माविषयी ते अत्यंत वेगळी भूमिका घेत आहेत. म्हणजे सगळ्याच अंगाने आपल्याला एक आमूलाग्र समाज परिवर्तन आणि समाजवादापर्यंत जाणारे, म्हणून मी मगाशी म्हटलं की त्या अर्थी ते पारंपरिक संन्यासी नाही आहेत, ते एक मॉडर्न संन्यासी आहेत. मॉडर्न हे चांगल्या अर्थी म्हणतोय मी, वाईट अर्थी नाही. एक आधुनिक जगाच्या निर्मितीकडे चाललेले. असं असताना परवा पुन्हा मी त्या मोहन भागवतांच्या कार्यक्रमाकडे येईन. मोहन भागवत असं म्हणाले की सावरकरांनी विवेकानंद आणि योगी अरविंद आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्याकडून सगळं घेतलेलं आहे. ते एक नातं असं एस्टॅब्लिश करू पाहतायत. म्हणजे सावरकरांचा मगाशी तुम्ही जो उल्लेख केला त्यांचा जो विज्ञान निष्ठता आहे, गायीबद्दलच्या अंधश्रद्धांच्या विरोधात भूमिका आहे, अनेक त्यांच्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पण हिंदू धर्माकडं हिंदुत्ववादी, संकुचित आक्रमक हिंदुत्ववादी पद्धतीनं बघणं हे विवेकानंद आणि सावरकर यांच्यात कॉमन आहे असं जर मोहन भागवत ध्वनित करत असतील तर तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे त्यांना विवेकानंद अजिबात समजलं नाही एवढंच आपल्याला म्हणावं लागेल की विवेकानंद कधी असे संकुचित हे नव्हते. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही स्वातंत्र्याबद्दल बोललात. विवेकानंदांनी जे आपल्या शिष्यांना पत्र पाठवलं, माझ्या मते 3 नोव्हेंबर किंवा 2 नोव्हेंबर 1894 की या देशातले काही लोक इंग्रजांना म्हणतात हे द्या ते द्या
असं मागून कधी काही मिळतं का? आणि पुढे विचारतात, समजा इंग्रजांनी जर आपल्याला स्वातंत्र्य दिलं तर काय होईल? ज्यांच्या हातात ते स्वातंत्र्य येईल ते इतरांना गुलामासारखे वापरतील. या देशात कायम हे होत राहिले. गुलामांना स्वातंत्र्य हवं असतं इतरांना गुलाम बनवण्यासाठी, आणि त्या प्रक्रियेत स्वतः पुन्हा गुलाम होण्यासाठी आपण एक नवी रचना शोधतोय. आणि ही नवी रचना किती आहे की विवेकानंद जेव्हा म्हैसूरच्या राजांना पत्र पाठवतात 23 जून 1894ला, त्यावेळी ते म्हणतात की अमेरिकेतले लोक आमच्या जाती व्यवस्थेला कितीही हसवत, परंतु आमच्या जाती व्यवस्थेने वाईट अशी अर्थगत जाती व्यवस्था इथे आहे आणि ती गेली पाहिजे. अर्थगत जाती व्यवस्था म्हणजे तुम्ही समाजवादाच्याकडे जाता की अर्थगत जाती व्यवस्था ही मला मान्य नाही आहे. आता विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत भाषण दिल्यानंतर विवेकानंदांनी 20 जून 1894ला हरिभाऊ बिहारीलाल देसाई म्हणजे दिवाण, जे जुनागडचे जे दिवाण, त्यांना पत्र पाठवून दिलंय, मी येऊन इथे 9 महिने झाले, एकाही शंकराचार्याने, एकाही मठाधिपतींनी, एकाही हिंदू पुढाऱ्याने मी हिंदूंचा प्रतिनिधी असं सांगितलेलं नाही. उलट इथे माझी निंदा नालस्ती सुरू आहे. आणि ती किती निंदा नालस्ती सुरू आहे? विवेकानंदांच्या बद्दल तिथे जे सांगितलंय, जे वीरा करंदीकरांच्या पुस्तकात आहे की विवेकानंद हा एक बंगालमधला नट आहे, त्याला धर्माबद्दल बोलायचा काही अधिकार नाही, आणि मला थोडंफार संमेलनशास्त्र येतं म्हणून स्त्रियांना फशी पाडतो. हे तिकडच्या वृत्तपत्रातून इथल्या मोठ्या हिंदू पुढाऱ्यांनी लिहिलेलं आहे. बदनामी त्यावेळी विवेकानंदांची सुरू आहे. आणि त्यामुळे विवेकानंदांनी धीरामातांना लिहिलंय की माझ्या बदनामीचं मला वाईट वाटत नाही, पण मी अशा गोष्टी इथे करतोय हे जर माझ्या आईला कळलं तर किती वाईट वाटेल. मी जेव्हा सोडून आलो तेव्हा तिला त्रास झाला, पण तिने सांगितलं होतं माझा मुलगा चांगल्या कामासाठी चाललाय, माझ्या बाकीच्या 2 मुलांना मी असं बाहेर पाठवीन. मला खरी भीती वाटते ती त्याची वाटते. विवेकानंद भारतात परत आल्यावर या देशातल्या बहुजन समाजाने त्यांचा मोठा सन्मान केला. बहुजन समाजाने केला म्हटल्यावर राजेरजवाड्यांना करायला लागला. राजेरजवाडी एक करतोय म्हटल्यावर दुसऱ्या राजेरजवाड्याला मोठ्या प्रमाणात करायला लागला. पण विवेकानंद मद्रासहून सरळ कलकत्त्याला गेले, आणि कलकत्त्याला गेल्यावर विवेकानंद कलकत्त्याला गेल्यावर ज्या काही चर्चा झाल्या त्या आपल्या समोर आहेत. महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकरांनी वेदशास्त्र संपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितलं की हा माणूस शूद्र आहे, समाज नियम मोडलेत, समुद्र प्रवास करून आला म्हणून याला प्रायश्चित्त देऊनही शुद्ध करता येणार नाही, आणि याला संन्यास घेण्याचा अजिबात अधिकार नाही. विवेकानंद तिथे पोचल्यावर बंगालच्या प्रमुख मासिकांनी हेच लिहिलं, प्रमुख हिंदू मासिकांनी हेच लिहिलं. त्याची नावं आत्ता मी सांगू शकत नाहीत, पण मी तुम्हाला लगेच देऊ शकेन की विवेकानंद हा आम्ही हिंदू मानत नाही, संन्यासी मानत नाही, समुद्र प्रवास करून आलाय आणि शूद्र आहे. हे इथपर्यंत थांबलेलं नाही आहे. विवेकानंद भगिनी निवेदितांना देऊन दक्षिणेश्वरच्या मंदिरात रामकृष्ण जयंती करायला साजरे गेले. आणि परदेशात असताना विवेकानंदांची कल्पना काय आहे समजावून घ्या. 23 ऑगस्ट 1896 म्हणजे त्याच्या फक्त 1.5 वर्ष आधी विवेकानंद ब्रह्मानंदांना कळवत आहेत की मी असं ऐकतो की दक्षिणेश्वरच्या मंदिरात वेश्यांना प्रवेश दिला जात नाही. अरे मंदिर जर वेश्येसाठी नसेल तर कुणासाठी आहे? ती आपली सर्वात पदोदलित बहीण आहे. तिचं शारीरिक, मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक आपण प्रचंड शोषण केलंय. मंदिर तिच्यासाठी आहे. मंदिर वेश्येसाठी खुलं राहिलं पाहिजे. आपली अडचण एकच आहे की या समाजातले आपण ज्यांना सुशिक्षित माणसं म्हणतो, पुढे त्यांनी म्हटले की जी माणसं अतिशय सनातनी आहेत ती तिथे जातील, आणि ती तिथे गेल्यावर अमुक एक माणूस शूद्र आहे, अमुक एक माणूस गरीब आहे,
अमुक एक माणूस वेश्या आहेत आमच्या मनात येईल, ते त्याला त्रास देतील, तुम्ही तिथे उपस्थित राहा आणि ते करणार नाहीत ते बघा, नाहीतर मंदिराला तुम्ही कोर्ट ठोका. परदेशात असताना विवेकानंदांची कल्पना स्वतःच्या ताकदीबद्दलची ही आहे. आणि त्यानंतर फक्त 1.5 वर्षाने विवेकानंद गेल्यावरती 28 फेब्रुवारीला विवेकानंदांना भगिनी निवेदिताला घेऊन दक्षिणेश्वरच्या मंदिरात गेल्यावर त्यांना सांगितलंय की तुम्हाला आत प्रवेश नाही, दुसरीकडे जाऊन करा. अवमानित होऊन विवेकानंदांना ते करावं लागलं. विवेकानंदांनी भारतात आल्यावर नंतर त्याने 14 सप्टेंबर 1899 जे इटी स्टर्डी नावानं पत्र लिहिलंय, मला भारतात आल्यावर किती त्रास झाला तुला माहिती आहे का? माझे जे मोठे केस लोकांना आवडायचे, मला मुंडन करावं लागलं, मला कफनी घालावी लागली, त्यामुळे माझे मधुमेहासारखे अनेक आजार वाढले, परंतु हा माझा प्राक्तन आहे, हे केलं पाहिजे. विवेकानंदांनी जेव्हा बेलूर मठ स्थापन केला तेव्हा बेलूर मठाची कल्पना काय होती की बेलूर मठाचा सभासद होताना तुमची धर्म, पंथ, जात, लिंग आणि राष्ट्रीयत्व काही विचारात घेतलं जाणार नव्हतं. बेलूर मठात हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे इतर धर्मग्रंथ होते, जगातले तत्वज्ञानाचे ग्रंथ होते आणि एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे खंड त्यावेळी येत होते. असा काही मठ असूच शकत नाही. हे विवेकानंदांचा आरामगृह आहे म्हणून कलकत्ता महानगरपालिकेने त्याच्यावर फार मोठा कर बसवला. विवेकानंदांना कोर्टात जाऊन ते करून द्यावं लागलं. सनातनी हिंदूंना विवेकानंदांना प्रचंड त्रास दिलेला आहे. याच्यामध्ये सर एक असं मला म्हणजे असं दिसतंय इतिहासामध्ये की बंगाल ही एका अर्थी भारतातल्या पहिल्या प्रबोधन कालाची भूमी पण आहे. म्हणजे जवळजवळ 100-150 वर्ष तिथे एक प्रबोधन प्रक्रिया सुरू आहे. त्याचं एक कल्मिनेटिंग पॉइंट किंवा त्याचं एक आपण म्हणूया एक चांगला आविष्कार, वरचा टोकाचा आविष्कार असं म्हणून एक आपण विवेकानंदांकडे बघू शकतो. मी फक्त बंगालपुरतं त्यांना मर्यादित, बंगालमधच्या प्रक्रियेतून येऊन ते देश पातळीवर विचार करतात. आता त्या बॅकग्राऊंड वरती आपल्याला असं दिसतं की भारतीय स्वातंत्र्य लढा ज्या वेळेला येतो, विवेकानंदांच्या अनेक बाबी आणि म्हणजे सर्व धर्म समन्वयाच्या मुद्द्यापासून, प्रेमाच्या संदेशापासून ते जे प्रयत्न करतायत त्याला एका अर्थी राजकारणामध्ये थोडं आणून स्वातंत्र्य लढ्याचा भाग बनवणं असं एक काम करण्यामध्ये गांधीजींचं एक नेतृत्व दिसतं. निश्चित याच्याकडे तुम्ही गांधींचं हे तर दिसतंच. म्हणजे त्यांनी सांगितलं एवढं नाही, पण गांधींनी काही केलं. म्हणजे गांधींनी काय केलं काय केलं नाही, गांधी आंबेडकर यांच्याबद्दल रावसाहेबांचंही पुस्तक आलेलं आहे, पण ते दोघं एकमेकांचा अंदाज घेत एकमेकांना मदत करत होते. पण विवेकानंद त्याच्यामध्ये अधिक कडवी अशी मांडणी करतात हे आपण सांगितलेलं आहे. विवेकानंदांची स्त्रियांच्या बद्दलची भूमिका आपण पाहिली, हिंदू मुसलमान सहकार्य समन्वयाबद्दलची पाहिली, पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्य लढा कसा असावा हे जे विवेकानंदांनी सांगितलंय की आपली आध्यात्मिक ताकद आपण जर जगाला सांगितली, त्यातली जी गूढ रहस्य आहेत ती जर जगाला सांगितली तर जग आपल्याकडे पाहिल. ते गांधींनी सत्याग्रह, अहिंसा या मार्गाने केलं. म्हणजे विवेकानंद जिथे थांबले सांगून त्यानंतर 18 वर्षांनी गांधी तिथे आले. 1901-1902च्या सुमारास विवेकानंदांनी हे सांगितलं आणि विवेकानंद तिथेच थांबले की तुम्ही कोणत्याही भौतिक ताकदीच्या जोरावर यांना घालवलं असं जर समजत असाल तर हिमालयासमोर असलेल्या मातीच्या गोळ्याने मी ताकद मिळवीन आणि याला हलवेन असं म्हणण्यासारखं आहे. ही जगाची परिस्थिती समजावून घ्या. म्हणजे हिटलर आला नसता तर स्वातंत्र्य मिळालं असतं की नाही, हा प्रश्न काय नाही आपल्या मनात आहे ना. मी एक शेवटचा प्रश्न फक्त थोडं विचारतो की भारत हा आता युवकांच्या संख्येमध्ये जगातला नंबर 1चा देश आहे. सर्वाधिक युवक या देशामध्ये आहेत आणि सर्वाधिक युवक या गेल्या काही वर्षांमध्ये जागतिकीकरण असेल, आर्थिक अरिष्ट असेल, कोरोनाचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या आघाड्यांवरती त्यांना विचित्र परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. म्हणजे 5-10 वर्षापूर्वी ज्या प्रकारचं स्वप्न त्यांच्या समोर ठेवलं गेलं होतं नव्या सगळ्या विकासाचं, तेही आता ढकताना दिसतंय.
अशा वेळेला विवेकानंदांचे दोन महत्वाचे पैलू मला जाणवतात. एक म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांकडे, जात असो, धर्म असो, स्वातंत्र्य असो, ते अगदी ग्रासरूट पर्यंत जाऊन, त्याच्या भौतिक पायापर्यंत जाऊन, सामाजिक कारणांपर्यंत, आर्थिक कारणांपर्यंत जाऊन शोध घ्यायचा प्रयत्न करतात कुठल्याही बाबतीमध्ये ते. आणि दुसरं ते एका नव्या भारताचं स्वप्न आपल्या समोर ठेवतात. आता या करत असताना ते स्वतः अल्पवयामध्ये सुद्धा प्रचंड अभ्यास करतात. म्हणजे त्यांचं हे जे सगळं आहे, अभ्यासापेक्षा चिंतन असेल. पण विवेकानंद पुन्हा पुन्हा म्हणतात, नाही माझी खरी जी हे होती की मी आयुष्यात एकच गोष्ट शिकलो की एकच माणूस विचारवंत, संघटक, नेता, अनुयायी आणि खजिनदार ही कामं करू शकत नाही. मी फक्त विचारवंत होतो. मी हिमालयात मांडून फक्त ही मांडणी करायला हवी होती. आणि विवेकानंदांना याची जाणीव आहे की अनेक गोष्टी आपण एका वेळी केल्या आणि मी खरा विचारवंतच आहे. त्यामुळे विवेकानंदांना मांडणी करायची होती, त्यांना ती वेळ आणि हे मिळालं नाही. कदाचित बेलूर मठात एकदा स्थायी झाल्यावरती त्यांनी तो अभ्यास केला असता, पण त्यांचे गुरुबंधू हे अजिबात न समजण्यासारखे होते असं मला वाटतं. नाही, पण म्हणजे मग आजचा युवक, युवा वर्ग भारतातला, आणि विवेकानंदांची जी इथल्या कष्टकरी स्त्रिया, दलित यांच्याबद्दल मगापासून तुम्ही मांडतात, कष्टाबद्दल त्यांना अपार आदर आहे, ते कष्टाबद्दल तुच्छतावादी दृष्टिकोन अजिबात नाही. हे दोन्ही लक्षात घेऊन आज युवकांनी आणि युवतींनी विवेकानंदांपासून कोणती दृष्टी आणि प्रेरणा घ्यायला पाहिजे असं तुम्ही सजेस्ट करा? म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये ते आहे, पण तुमच्या तोंडून जरा कठीण आहे ना, कारण विवेकानंदांनी या देशाची मांडणी करतानाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विवेकानंदांनी अमेरिकेत नाही, लंडनमध्ये जी 1896 मध्ये मुलाखत दिली, त्यात त्यांनी दिले भारत हा अजून खऱ्या अर्थाने देश बनलेला नाही, पण देश बनण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, नेशन इन द मेकिंग. आणि ते वेगवेगळ्या हे होऊन कदाचित लोकशाही मानणारा एक देश इथे निर्माण होईल. म्हणजे तो आपण पुढच्या 50 वर्षात केला की नाही हा प्रश्न आहे. त्याहीपेक्षा आम्ही परत आल्यावर पंजाबमध्ये हिंदताना ते म्हणले की या देशात वेगवेगळ्या भाषिक प्रभावात एकमेकाबद्दल सद्भाव संभाव ते राहिलेत, परंतु द्वेष आणि अपरंपरा भाव आहे, आपण वेगळेच आहोत, हे कसं संपेल? म्हणजे मी पुष्कळदा असं म्हणतो की भारत जर तुम्ही एक देश म्हणता तर संबंध जवळ तुम्हाला एक देश करता येईल ना. म्हणजे जवळचा प्रांत जरी घेतला, तुम्ही जरी आसाम घेतलात आणि तामिळनाडू घेतलात, तिथली लिपी मला माहीत नाही, तिथली भाषा मला माहीत नाही, तिथलं जेवण मला चालणार नाही, तिथले कपडे मला चालणार नाही, तिथले साहित्य मला माहीत नाही, तिथली सांस्कृतिक गोष्टी मला माहीत नाहीत, तर तरी आम्ही एक आहोत. मग जग एकाकार होऊ शकत नाही. किंवा ब्रिटिशांनी जो भूभाग, त्यांचं सैनिकी सामर्थ्य आणि प्रशासकीय कौशल्य याच्या जोरावर एकत्र ठेवला, तो आमचा भारत ही आमची कल्पना होती. त्यांनी जर नेपाळ ठेवला असता तर नेपाळ नक्कीच असणार होता आमचा. ते हिंदू राष्ट्र तर होतच, सगळी सांस्कृतिक भाषा एकच होती. अफगाणिस्तान ठेवला असता तर अफगाणिस्तान आमच्या महाभारताचा भाग आहे, मुघल साम्राज्याचा भाग आहे, काही प्रमाणात रणजित सिंगच्या याचा आहे, किंवा काही वेळा अफगाण शासकांनी आसाममध्ये राज्य केले असंही आपण सांगतो. म्हणजे नेपाळ जर भारतात ठेवला असता तर तो भारताचा भाग असणार होता. अफगाणिस्तान भारतात ठेवला तर नक्कीच अफगाणिस्तानचा हा होता, कारण तो महाभारताचा भाग होता, तो मुघल साम्राज्याचा भाग होता. आणि अफगाणिस्तान शासकाने काही वेळा ओरिसावर राज्य केलंय असंही ते सांगतात. त्याच्याही पलीकडे म्हणजे जर काश्मीरचा भारतात न ठेवता अफगाणिस्तान किंवा नेपाळ सारखा वेगळा असता तर तो आम्ही आपला असं म्हणणारच नव्हतो. म्हणजे इंग्रजांनी त्यांचं प्रशासकीय कौशल्य आणि सैनिकी सामर्थ्याच्या सामर्थ्यावर जो भूभाग एकत्र ठेवला तो आम्ही आमचा असं समजतो. 37 सालापर्यंत ब्रह्मदेश भारताचा भाग होता आणि तो वेगळा करायच्या वेळी ब्रह्मदेशच्या लोकांनी त्याच्या विरुद्ध मतदान केलं होतं की तो असावा, आम्हाला अधिक उपयोगी आहे. त्यामुळे इथल्या याच्यात जर तुम्ही पाहिलं तर आपण जी एक गोष्ट केली, आम्ही महाशक्ती असं आपण काय म्हणू शकतो की एखादा श्रीमंत माणूस काय करतो की अतिशय चांगल्या गोष्टी तयार करतो आणि फुकटात देतो. म्हणजे मी जर रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोव्हन, उत्कृष्ट दर्जाचे
बनवले आणि फुकटात दिले तर मी श्रीमंत असला पाहिजे. आम्ही इथे IIT सारख्या संस्था उभ्या केल्या, खेड्यापाड्यात शिक्षण उभं केलं, सर्वोत्कृष्ट ताकदीची मुलं उभी केली आणि ती फुकटात आम्ही जगाला देत आहे. जगातले 5 प्रमुख तरुण आज भारतातले आहेत. त्यांना भारतात राहावं असं का वाटलं नाही? या देशातल्या जातीय, प्रांतीय, धार्मिक हे जे लढे आहेत त्यांनी त्यांचा धर्मनिराश केला असं काही आहे का? याचा आपण विचार केला पाहिजे. हा देश एकत्र करायचा असेल तर हिंदू मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा आणि फार मोठी किंमत वाचवून आपण दलितांना लवकरात लवकर उच्चवर्णीयांच्या जवळ आणलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही 50% आरक्षण देता त्याचा अर्थ 50% जागा उच्चवर्णीयांच्यासाठी मोकळ्या आहेत असं होतं. त्यामुळे तुम्हाला असं करावं लागेल की जातीच्या याच्यात आम्ही प्रमाणात आरक्षण देतोय आणि दर 10 वर्षांनी 10% कमी होऊन 100 वर्षांनी ते संपतोय. तुम्हाला जर एकसंध समाज निर्माण करायचा असेल की तुम्ही शेवटी जातीसाठी ओळखले जाता, जातीसाठी माती खावी माणसं म्हणतात, ती जात संपवायची कशी? त्यात जे विवेकानंद म्हणले होते की आर्थिक घडी पूर्णपणे मोडणं, ती जर मोडायची असेल तर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे या गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे आता 21व्या शतकाला जो एक नवीन आंतरराष्ट्रीय विचार हवा आहे, बरोबर, त्याचे ठोस म्हणजे दादागिरीचे नव्हे, ठोस समाजवादावर, समन्यायावर आणि प्रेमावर आधारित आधार आपल्याला विवेकानंद भारतापासून जगापर्यंत एक नवं विश्वबंधुत्व सांगतात. अगदी बरोबर, खोटं न सांगता असं म्हणता येईल. विवेकानंद कायम विश्वबंधुत्व सांगतायत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की वीरा करंदीकर हे संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होते, प्रचारक होते, नंतर मराठीचे नावाजलेले प्रोफेसर होते, संत वाङ्मयाचे हे होते, म्हणजे पुन्हा विद्यापीठाचे ते त्याचे प्रमुख होते. त्यांनी रामकृष्ण मठ नागपूर यांनी सांगितल्यामुळे विश्वमानव स्वामी विवेकानंदाचे 3 खंड लिहिलेत आणि त्यात ते विश्वमानव स्वामी विवेकानंद हा असं म्हणतात. त्यामुळे माझं जेव्हा पहिल्यांदा पुस्तक प्रसिद्ध झालं त्यावेळी याचे वडील, मी, आणखीन हरी नरके, आणखीन आपले हर्डीकर, आनंद हर्डीकर यांची माझ्या मते बोरिवलीला सभा झाली होती आणि त्यात मी काही सांगितल्यावर हर्डीकर म्हणले दाभोळकर सांगतात ते चुकीचं आहे. मी म्हटलं अहो विश्वमानव स्वामी विवेकानंद या पुस्तकात यांनी हे म्हटलंय तुमच्या करंदीकरांना. ते म्हणले करंदीकरांना आम्ही आमचे मानत नाही. हो म्हटलं करंदीकरांना तुम्ही आमचे मानत नाही, तुम्ही मानत नाही, परंतु रामकृष्ण मठ त्यांना आमचा मानतो आणि पुढच्या ग्रंथात, पुढच्या खंडात किंवा पुढच्या आवृत्तीत यांचं पत्र आणि माझं पत्र दोन्ही दिलेलं आहे की वीरा करंदीकर म्हणतात तुम्ही करता ती मांडणी बरोबर आहे. विवेकानंदांचा भाऊ भूपेंद्रनाथ यांनी हीच मांडणी केलेली आहे, तुम्ही ती अधिक आक्रमकपणे करताय. ती मी आक्रमकपणे करत नव्हतो, मी ते अधिक अभ्यासपूर्ण आणि स्पष्टपणे करत होतो. आणि विवेकानंद असं म्हणाले, म्हणजे मी समाजवादी आहे म्हणून विवेकानंदांनी समाजवादी असायचं काही कारण नाही. विवेकानंदांनी असं सांगितलंय, समाजवादाच्या त्रुटीही सांगितल्या आणि विवेकानंदांनी या देशाचा अभ्युदय करायचा असेल तर हिंदू मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा आणि या देशातली धर्मांतर ख्रिश्चन आणि मुसलमानांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत आणि इस्लामी राजवटीचं योगदान हे की दलितांची आणि गरिबांची स्थिती सुधारली, विशेषाधिकार संपले आणि मुघलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होतं त्याचा अंश मात्र सुद्धा आपल्याला लाहोर आणि पुण्याच्या दरबारात दिसत नाही. म्हणजे या देशात ही समन्वयाची लढाई आपण लढली पाहिजे जी गांधी, नेहरू, लोहिया, जयप्रकाश लढत होते हे विवेकानंद सांगतायत. धन्यवाद. धन्यवाद दत्तप्रसाद दाभोळकर, तुम्ही अतिशय ज्याला म्हणून अधिकृत दस्तावेजांच्या आधारे जे काही हे नवीन पुस्तक सविस्तर बनवलं आणि आज जी मुलाखत दिली या दोन्हीचा लोकांना खूप उपयोग होईल असं मला. पण या पुस्तकाचा म्हणजे मी कोणाला कारण नसताना, मी अतिशय त्याचा कंजूस माणूस आहे, कुणाला कारण नसताना मी अजिबात श्रेय देत नाही.
पण या पुस्तकाचं श्रेय मी पूर्णपणे मनोविकासपेक्षा अरविंद पाटकर या माझ्या मित्राला देतो. म्हणजे अरविंदची माझ्या दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकानंतर जाहीरपणे प्रचंड भांडणं मारामाऱ्या झाल्या होत्या. पण त्याने मला विवेकानंद अभ्यास करायला लावला आणि हे पुस्तकही लिहायला लावलं. नाहीतर विवेकानंद माझ्या हातून अनेक गोष्टीप्रमाणे, ज्याप्रमाणे आईन्स्टाईन जवळ आला आणि सुटला त्याप्रमाणे झालं असतं. त्याप्रमाणे त्यांचंही मी आभार मानतो. धन्यवाद.